नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 10वीचा विज्ञान विभाग दुसरा याच्यामधील 10वा लेसन, ज्याचं नाव आहे आपत्ती व्यवस्थापन. याच्यापूर्वी आपण 4 सेशन पाहिले विद्यार्थी मित्रांनो, आणि त्या 4 सेशनमध्ये आपण असं पाहिलं की कशा प्रकारे आपत्ती येऊ शकते, म्हणजेच जे डिझास्टर आहे ते कशा प्रकारे मानवनिर्मित आणि कशा प्रकारे निसर्ग निर्मित असतं. निसर्ग निर्मित जी आपत्ती आहे ते आपण रोखू शकत नाही, परंतु त्याची तीव्रता आपण कमी करू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला काही व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. तर ते व्यवस्थापन कसं करावं याच्याबद्दल आपण आधीच्या 4 सेशनमध्ये पाहिलेलं आहे. आता काही घटक, जसं की आपत्तीमध्ये सापडलेल्या एखाद्या माणसाला कशा प्रकारे मदत करावी, म्हणजे त्याला समजा ऍक्सिडेंट झाला असेल तर त्याला उचलून कसं न्यावं, कशा प्रकारे त्याची व्यवस्था करावी, स्ट्रेचरचा वापर कधी करावा, किंवा प्रथमोपचार असेल फर्स्ट एड बॉक्स कुठे वापरावा, कशा प्रकारे त्याचा उपयोग करावा, याच्याविषयी आपण आता या सेशनमध्ये पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा शेवटचा सेशन आहे आणि याच्यानंतर आपत्ती व्यवस्थापनाचं पूर्ण व्यवस्थापन आपण शिकू असं मी आशा बाळगतोय. बघूया तर आपत्ती व्यवस्थापनामध्ये कशा प्रकारे प्रथमोपचार आणि कशा प्रकारे मदत करावी. तेव्हा जिल्हा निहाय आपत्ती नियंत्रण कक्ष, आपत्ती आघातानंतर किंवा त्याबद्दलची पूर्वसूचना मिळतात जिल्हा नियंत्रण कक्षाची स्थापना होते. म्हणजे जिल्हा स्तरावर तिथे कंट्रोल रूमची स्थापना केली जाते. कोणत्या प्रकारची आपत्ती आहे, म्हणजे लोकांना कोणत्या प्रकारची मदत पाहिजे, जर तिथे कॉन्टॅक्ट झालं तर कशा प्रकारे आपल्याला मदत मिळू शकते, हे जिल्हा नियंत्रण कक्षामार्फत आपल्यासाठी केलं जातं. आपत्ती संदर्भात विविध आढावे आणि माहिती व अतिरिक्त मदत घेण्यासाठी व त्यांचा सतत पाठपुरावा करण्यासाठी हा कक्ष विविध यंत्रणांशी, उदाहरणार्थ स्थलसेना, वायुसेना, नौसेना म्हणजे आर्मी, एअरफोर्स आणि नौदल, दूरसंचार म्हणजे टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंट, दळणवळण, ट्रान्सपोर्टेशन, निमलष्करी दल म्हणजे पॅरामिलिटरी फोर्सेस यांच्याशी सतत संपर्कात असते आणि जास्तीत जास्त जीव वाचवण्यासाठी त्यांना मदत करत असतो. जिल्ह्यातील स्वयंसेवी संघटनांना एकत्रित करून आपत्ती निवारणाच्या कार्यात त्यांचा उपयोग करून घेणे ही जबाबदारी सुद्धा कंट्रोल रूमचीच असते. आता आपत्ती व्यवस्थापनासाठी कार्य करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संघटनांच्या कार्याविषयी अधिक माहिती आपल्याला मिळवायची आहे. त्याच्यामध्ये आहेत युनायटेड नेशन डिझास्टर रिलीफ ऑर्गनायझेशन, युनायटेड नेशन सेंटर फॉर ह्युमन सेटलमेंट्स, एशियन डिझास्टर रिडक्शन सेंटर, एशियन डिझास्टर प्रिपेअर्डनेस सेंटर, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे WHO, युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन म्हणजे युनेस्को यांच्याविषयी सुद्धा माहिती आपल्याला इंटरनेटच्या सहाय्याने मिळवायची आहे. आता पहा कोण काय करतंय. म्हणजे नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स म्हणजे आपदा सेवा सदैव, ह्याच्यामध्ये घोषवाक्य आहे ते राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची स्थापना आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार झालेली आहे. म्हणजे हे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल जे आहे, नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, याची स्थापना 2005 ला एक कायदा झाला त्यानुसार झालेली आहे. या दलाच्या तुकड्या सैन्य दलात कार्यरत आहेत. संपूर्ण देशात 12 तुकड्या कार्यरत असतात आहे यांचे मुख्यालय दिल्ली येथे असून प्रत्येक राज्यामध्ये सैन्य दलाच्या मदतीने या सक्रिय असतात. म्हणजेच आपत्ती व्यवस्थापनासाठी यांचं कार्य खूप महत्वाचं आहे. महाराष्ट्रात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या माध्यमातून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे कार्य चालू आहे. म्हणजे केंद्रीय राखीव पोलीस दल जे आहे त्यांच्या माध्यमातून आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं कार्य चालू आहे. या दलातील जवानांनी देशभरात वादळे, दरडी कोसळणे, इमारती पडणे अशा अनेक आपत्तींमध्ये निवारणाचे व बचावाचे मोठे कार्य केलेले आहे. आणि यांचं जे संकेतस्थळ आहे ते www.ndrf.gov.in यांच्याबद्दल तुम्हाला या NDRF बद्दल म्हणजे नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स यांच्याबद्दल माहिती मिळू शकते. आता लक्षात घ्या, प्रथमोपचार म्हणजे काय, किंवा आपत्तीमध्ये जखमी झालेल्या आपत्तीग्रस्तांना प्रथमोपचार कसा करावा. विद्यार्थी मित्रांनो, प्रथमोपचार बॉक्स, फर्स्ट एड बॉक्स आपल्याकडे असणे खूप गरजेचं आहे. जखमी कोण झाला असेल तर त्याला कशा प्रकारे मदत करावी हे आपल्याला प्रथमोपचार करताना कळतं. म्हणजे हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वी त्याच्या शरीरामधून वाहणारं रक्त आपण थांबवलं पाहिजे. कारण रक्त जर लॉस झालं, ब्लड लॉस झाला तर ब्लड प्रेशर कमी होतो आणि त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचा जीव जाऊ शकतो आणि म्हणून प्रथमोपचार करणं खूप गरजेचं आहे. इथे बघा, कधी कधी आपल्याला अनावधानाने सुद्धा आपत्ती उडवतात. परिसरात वावरताना पुढे दिल्याप्रमाणे काही चिन्ह दिसतात बघा. या बऱ्याचशा ट्रक्सवर अशा प्रकारचे चिन्ह असतात. फ्लेमेबल लिक्विड आहे, त्याच्यानंतर फ्लेमेबल गॅस आहे आणि एक्सप्लोजिव्ह म्हणजे ह्याचा ब्लास्ट होऊ शकतो. केरोसिनचा असेल तर फ्लेमेबल लिक्विड असेल, किंवा LPGचा टँकर असेल तर फ्लेमेबल गॅस असेल. तर अशा प्रकारे आपल्याला ही चिन्ह दिसत असतात आणि तरीही आपण याच्याकडे दुर्लक्ष करून आपण त्याला
आपदेला बळी पडू शकतो. इथे बघा आपल्याला काही चित्र दाखवलेली आहेत. उदाहरणार्थ आपण बघतोय बघा इथे चिरा पडलेल्या आहेत, भूकंप झालेला आहे, त्याच्यानंतर आपल्याला मेटेरॉइड दिसतोय आणि त्याच्यानंतर सर्पदंश दिसतोय. तर अशा प्रकारच्या ह्या विविध आपत्ती आपल्याला दिसत आहेत. याच्यामध्ये प्राथमिक काळजी घेताना सर्पदंश झाला असेल तर जिथे त्या सापाने दंश केला आहे तो भाग प्रथम अँटीसेप्टिकने धुवून पूर्णपणे तिथून थोडासा चाकू किंवा सुरीने थोडंसं रक्त बाहेर जाऊ द्यावं, जेणेकरून विष मेंदूपर्यंत जाणार नाही आणि त्याच्यानंतर अशा व्यक्तीला लगेच डॉक्टरकडे नेण्यात यावं. हे प्राथमिक काळजी आपल्याला घेतली पाहिजे. इथे पहा खाली काही चित्र दिलेले आहेत की आपदग्रस्त व्यक्ती जे आहेत त्यांना कशा प्रकारे उचलावं. म्हणजे प्रत्येकाला उचलण्याची पद्धत वेगवेगळी असते. त्याचा हाड फ्रॅक्चर झाला असेल किंवा कुठला हाड फ्रॅक्चर झालाय, तो चालूच शकत नसेल तर स्ट्रेचरचा वापर करणं, अशा वेगळ्या प्रकारच्या कृती आपल्याला कराव्या लागतात. त्याच्याविषयी आपल्याला पुढल्या स्लाइडमध्ये पाहायचं आहे. इथे पहा आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपदग्रस्तांचे वहन करण्यासाठी पाळणा पद्धत म्हणजे 2 हातांनी त्याच्यावर पाळणा पद्धतीने उचलून नेणं, पाठुंगळीला मारणे, हातांची बैठक, अशा विविध पद्धती वापराव्या लागतात. आपदग्रस्ताची शारीरिक स्थिती कशी आहे यानुसार वेगवेगळ्या पद्धती ठरतात. दररोजच्या जीवनात आपल्याला अनेक लहान मोठ्या आपत्तींना सामोरे जावे लागते. बघा अपघात घडणे, गर्दीच्या ठिकाणी चेंगराचेंगरी होणे म्हणजे हे प्रकार खूप मोठ्या प्रमाणात घडत असतात. भांडण तंटे यातून इजा होणं म्हणजे मारामाऱ्या होतात, त्याच्यामध्ये सुद्धा इजा होऊ शकते. विजेचा झटका बसणे म्हणजे शॉक बसणे, भाजणे, उष्माघात होणे, जास्त ऊन असेल तर उष्माघात होऊ शकतो. सर्पदंश, श्वानदंश, विद्युत पुरवठ्यामध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागणे, एखाद्या रोगाची साथ पसरणे, अशा कितीतरी आपत्ती दिवसभरात आपल्या सभोवताली घडत असतात. मग अशा आपत्ती जर आपल्या सभोवती घडत असतील तर आपल्याला प्रथमोपचार करण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्या लागतील त्याविषयी नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. या आपत्ती आपल्या घरी, शाळेत, आपण जिथे वावरतो तिथे घडून येतात. या आपत्ती काळात आपली भूमिका नेमकी कोणती असावी. जर आपल्या समोर एखादा अपघात होत असेल तर त्या अपघातातून जास्त करून आपल्याला त्या व्यक्तीला वाचवणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर पुढल्या गोष्टी म्हणजे त्याला प्रथमोपचार देणं खूप गरजेचं आहे. त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणं आपल्याला खूप गरजेचं आहे. अचानक उद्भवलेल्या आपत्तीमुळे आपदग्रस्तास वैद्यकीय उपचार मिळण्यापूर्वी तात्काळ काही उपाययोजना मिळणे आवश्यक असते. अशा वेळेस प्रथमोपचार उपयोगी पडतो. म्हणजे फर्स्ट एड खूप महत्वाचं आहे. रक्त जात असेल बाहेर तर रक्त थांबवलं पाहिजे, तरच त्या आपदग्रस्ताचं जीवन वाचू शकतं. म्हणजे प्रथमोपचार प्रथम होणं खूप गरजेचं आहे. इथे पहा हा तक्ता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पूर्ण करायचा आहे. तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे या तक्त्यामधली माहिती आपण भरायची आहे. जर आपल्याला ही माहिती भरता आली नाही तर आमचे शिक्षक म्हणजेच आम्हीच आपल्याला ही माहिती भरण्यासाठी मदत करू. पण तत्पूर्वी आपण इंटरनेटच्या सहाय्यानं किंवा इतर काही वाचनाच्या सहाय्यानं आपण हा तक्ता भरायचा आहे. याच्यामध्ये काही मुद्दे दिलेले आहेत. प्रथमोपचाराचे उद्देश काय आहेत? आपदग्रस्तांची स्थिती खालवण्यापासून रोखणे. म्हणजे जर ब्लड लॉस होत असेल तर ते ब्लड लॉस झाल्यामुळे ब्लड प्रेशर कमी होतो आणि त्याच्यामुळे हार्टवर त्याचा परिणाम होतो. म्हणून अशा प्रकारची स्थिती खालवण्यापासून आपण त्याला रोखू शकतो. त्याचा सर्वात महत्त्वाचा म्हणजे जीव वाचवणं महत्वाचं आहे. दुखापतीपासून आराम देणं त्यांना महत्वाचं आहे आणि स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करणे. हे 4 मुद्दे आपल्याला इथे दिलेले आहेत आणि अजून 4 मुद्दे आपल्याला आपल्याकडे लिहायचे आहेत. हा एकदम इझी असा चार्ट आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला आपदग्रस्त लोकांना मदत कशी करावी, प्रथमोपचार कसा करावा याची सुद्धा माहिती मिळेल. आता बघा प्रथमोपचार पेटी म्हणजे फर्स्ट एड बॉक्स. प्रथमोपचाराची आवश्यक असे साहित्य आपल्याजवळ असणे आवश्यक आहे. म्हणजे त्या पेटीमध्ये साधारण सॅव्हलॉन किंवा म्हणजे जंतुनाशक आहे किंवा एखादं मलम, फॉर एक्झाम्पल सोप्रामायसिन आहे किंवा बर्नॉल आहे. जर कोणी भाजलेला असेल तर बर्नॉल लावणं गरजेचं आहे किंवा आपल्याकडे बँडेड पट्ट्या असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे प्रथमोपचाराची पेटीमध्ये हे साहित्य उपलब्ध असते. तुम्हाला देखील अशी प्रथमोपचार साहित्याची पेटी तयार करता येईल. म्हणजे घरच्या घरी सुद्धा आपण एखाद्या खोक्यामध्ये किंवा प्लास्टिकच्या बॅगमध्ये अशा प्रकारची आपल्याला बॅग तयार करता येईल. प्रथमोपचाराची वेळी आवश्यकतेनुसार स्थानिक परिस्थितीत उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करणेही महत्वाचे आहे. म्हणजे स्थानिक परिस्थितीमध्ये जे काय साहित्य उपलब्ध असेल, उदाहरणार्थ आपण जखम झाली असेल, सोप्रामायसिन नसेल तर आपण हळद टाकू शकतो. म्हणजे हळद ही सुद्धा जंतुनाशक आहे आणि तिला अँटीसेप्टिक अशी प्रॉपर्टी आहे, आयुर्वेदिक उपचार आहे. तर अशा प्रकारे या साहित्याचा सुद्धा आपण प्रथमोपचार पेटीमध्ये फर्स्ट एड किट मध्ये वापर करू शकतो. इथे पहा प्रथमोपचार पेटीसाठी आवश्यक साहित्य कोणकोणतं आहे तर निरनिराळ्या आकाराच्या बँडेड पट्ट्या, जखमेवर बांधण्यासाठी जाळीची पट्टी ही आपल्याला माहितीच आहे, त्रिकोणी व गोल गुंडाळता येणारी बँडेजेस, औषधोपचारासाठी वापरला जाणारा कापूस म्हणजे हा डिसइन्फेक्ट असलेला असायला पाहिजे, रबराचे हातमोजे ह्याच्या 2 जोड्या,
स्वच्छ व कोरडे कापडाचे तुकडे, त्याचप्रमाणे साबण, ती जखम असेल तर वॉश करण्यासाठी, अँटीसेप्टिक म्हणजेच कोणत्याही मायक्रो ऑर्गॅनिझमचा इथे परिणाम होऊ नये म्हणून अँटीसेप्टिक जसं की डेटॉल किंवा सॅव्हलॉन हे वापरलं गेलं पाहिजे. सेफ्टी पिना पाहिजेत, ब्लेड, छोटा चिमटा किंवा सुई, बँडेड पट्ट्या, छोटी विजेरी म्हणजे टॉर्च सुद्धा रात्रीच्या वेळी काय झाला प्रॉब्लेम तर टॉर्च सुद्धा पाहिजे, कात्री पाहिजे, ती पट्टी जी आहे ती कापण्यासाठी किंवा इतर काही कापण्यासाठी आपल्याला कात्री पाहिजे, चिकट पट्टी पाहिजे, थर्मामीटर टेम्परेचर मोजण्यासाठी, जे ज्वरमापी आणि पेट्रोलियम जेली हे सर्व पदार्थ म्हणण्याच्या या सर्व गोष्टी या प्रथमोपचार पेटीमध्ये आवश्यक आहेत. तुमच्या शाळेमध्ये कधी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांची आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत रंगीत तालीम झाली आहे का म्हणजे मॉक ड्रिल झालेला आहे का? असले तर तुम्हाला त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी पाहाव्यास मिळाल्या याची सुद्धा आपल्याला एक लेखणी ठेवायची आहे म्हणजेच टिप्पण करून ठेवायचं आहे. अभिरूप सराव म्हणजे मॉक ड्रिल कशा प्रकारे ट्रेनिंग दिलं जातं बघा. हे आपत्कालीन परिस्थितीमध्ये तत्परतेची आणि तयारीची स्थिती कमीत कमी वेळेत मोजण्याचे एक साधन आहे. म्हणजे एखादी आपत्कालीन स्थिती आली, जर बॉम्ब ठेवला गेला असेल तर बॉम्ब ठेवला गेल्यानंतर तिथल्या लोकांना कशा प्रकारे सांभाळून बाहेर काढावं जेणेकरून चेंगराचेंगरी होणार नाही. याच्यासाठी मॉक ड्रिलिंग बऱ्याच वेळा मॉलमध्ये केलं जातं किंवा सार्वजनिक ठिकाणी केलं जातं. कोणत्याही आपत्तीशी संबंधित प्रतिसाद प्रक्रिया तपासण्यासाठी एखादी आपत्ती ओढवल्यानंतरच्या स्थितीचे आभासी संचालन करण्यात येते. म्हणजे एखादी परिस्थिती निर्माण झाली, एखादी आपदा निर्माण झाली तर त्याच्यावर कशा प्रकारे उपाय योजता येईल त्याची आधीच रंगीत तालीम करणं याला अभिरूप सराव असं म्हणतात. त्यावेळी नियोजनाप्रमाणे सर्व कृतींची अंमलबजावणी यशस्वीरित्या होते की नाही हे पाहण्यासाठी प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्ती त्यांना देण्यात आलेल्या कृती पार पाडतात आणि यावरून यंत्रणा किती सक्षम आहे ते आपल्याला समजतं. इथे बघा अभिरूप सरावाचे ध्येय एम ऑफ मॉक ड्रिल काय आहे तर आपत्तीस देण्याच्या प्रतिसादाच्या तयारीचे मूल्यमापन. म्हणजे आपत्ती झाली तर कशा प्रकारे त्यांची जी माणसं आहेत ती काम करतायत, कशा प्रकारे मदत करतायत त्याचं मूल्यमापन इथे केलं जातं. आपत्ती नियंत्रण विभागात समन्वय सुधारणे म्हणजे कोऑर्डिनेशन ठेवणं, स्वतःची कार्यक्षमता ओळखणे म्हणजे आपण काय करू शकतो, स्वतःमध्ये असलेली जी ऊर्जा आहे ती ओळखण्याची परिस्थिती अभिरूपी सरावामुळे येऊ शकते. आपत्तीला जलद प्रतिसाद देण्याची क्षमता वाढविणे, नियोजित कृतीची यशस्वीता तपासणे आणि संभाव्य त्रुटी काय त्याच्यामध्ये त्रुटी असतील, कमतरता असतील तर ते धोके ओळखणं किंवा त्या त्रुटी संपुष्टात आणणं हे काम आपण अभिरूपी सरावांच्या सहाय्याने करू शकतो. आता YouTube वरून अग्नि प्रतिबंधक मॉक ड्रिलचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्र किंवा नातेवाईकांना पाठवू शकता जेणेकरून अशी काही आपदा आली, अशी काही परिस्थिती आली तर त्यांच्यापासून ते सुटका करून घेऊ शकतात. आता बघा शाळेमध्ये जिने उतरताना गर्दी करू नका. विद्यार्थी मित्रांनो शाळेमध्ये खूप विद्यार्थी असतात तर अशा वेळेला उतरताना गर्दी करू नका, एकमेकांना ढकलू तर बिलकुल नका कारण याच्यावर चेंगराचेंगरी होऊ शकते. आता महत्वाचे दूरध्वनी क्रमांक लक्षात ठेवा. पोलिसांसाठी 100 आहे 100, अग्निशमन दलासाठी 101, आपत्ती नियंत्रण कक्षासाठी 108 आणि रुग्णवाहिकेसाठी 102 हे ते क्रमांक आहेत. रस्ते ओलांडताना डावी व उजवीकडे पहा, वाहने येत नाहीत याची खात्री करा. रहदारीचे नियम पाळणं आपल्याला खूप गरजेचं आहे नाहीतर याच्यापासून ऍक्सिडेंट होऊ शकतो. बेवारस वस्तूस हात लावू नका, अफवा पसरवू नका कारण बेवारस वस्तू बॉम्ब असू शकतो. कारण बॉम्ब ब्लास्टची प्रक्रिया जास्त प्रमाणात आपल्या देशामध्ये चालू आहे. गर्दीच्या ठिकाणी गोंधळ करू नका जेणेकरून लोकांचं लक्ष विचलित होणार नाही आणि स्टॅम्पेड म्हणजेच चेंगराचेंगरी होणार नाही. इथे लक्ष द्या काही बोर्ड्स या विद्यार्थी मित्रांनी आपल्या हातात घेतलेले आहेत बघा. स्वच्छता असे जिथे आरोग्य नांदेल तिथे म्हणजे स्वच्छ ठेवलं पाहिजे, हायजेनिक गोष्टी ठेवल्या पाहिजेत. व्यसनांना सोडून आनंदी राहायला पाहिजे. सुदृढ सक्षम आरोग्य ही यशाची गुरुकिल्ली आहे. नियम पाळा, संकटे टाळा, आपल्याला दिलेले नियम पाळा. आता कोरोनाचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात आपल्या देशामध्ये आहे तर अशा वेळेला आपण गर्दीचे नियम पाळले पाहिजेत. आपण सोशल डिस्टन्सिंग ठेवलं पाहिजे किंवा मास्क तोंडावर ठेवला पाहिजे. देशाचे भावी नागरिक म्हणजेच आजचे विद्यार्थी आहेत म्हणून त्यांच्याकडून ही जी कार्य आहेत ती करणं खूप गरजेचं, करून घेणं खूप गरजेचं आहे जेणेकरून उद्याच्या सशक्त अशा भारताला हेच विद्यार्थी पुढे घेऊन जाणार आहेत. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण या शेवटच्या सेशनमध्ये बघितलं की आपदग्रस्त भागामध्ये आपल्याला जर प्रथमोपचार किंवा इतर कोणती मदत करायची असेल तर तिचा सराव कशा प्रकारे केला जातो किंवा कशा प्रकारे आपदग्रस्तांना मदत केली जाते. विद्यार्थी मित्रांनो AS विद्यालय म्हणजे एनी टाइम एनीवेअर स्कूल हे एक असं ऑनलाईन एज्युकेशन ऍप आहे की ज्याच्या माध्यमातून आपण 6वी ते 10वी पर्यंतचा अभ्यास ऑनलाईन करू शकता. याच्यामध्ये निरनिराळे विषय जसं की सायन्स, सोशल सायन्स, गणित, मराठी, इंग्लिश किंवा हिंदी, कम्प्युटर या विषयांचं नॉलेज आपल्याला दिलं जातं.
आपल्याला आलेल्या क्वेरी आमच्या तज्ज्ञ शिक्षकांमार्फत सोडवल्या जातात. आपल्याला भरपूर अशा टेस्टचा सराव इथे करता येतो आणि आपल्या येणाऱ्या प्रत्येक क्वेश्चन्सचं आन्सर आमच्याकडून दिलं जातं. आपण ह्या ऍपला रजिस्टर केलेलं आहेच. आपल्या इतर विद्यार्थी मित्रमैत्रिणींना या ऍपबद्दल माहिती सांगा, जेणेकरून त्यांना सुद्धा त्यांचं भवितव्य उज्ज्वल करता येईल. धन्यवाद.